Environmental Studies, Part 1, Standard 4, Chapter 7, Food and Nutrition. Just as there is a variety in the foodstuffs we use, there are differences in people's like and dislikes. We tend to eat the items we like again and again. We also tend to always avoid what we don't like. However, the most important thing is to ensure that the food related needs of our body are all being met. The food constituents that meet the different needs to our body are present in all our foodstuffs in varying quantities. Some of these constituents give our body the energy it needs. We work or play all day long. Also, work like respiration and digestion of food goes on inside our body. The body needs energy for all this work. Some constituents help our body to grow. They also help to repair the wear and tear of our body that takes place in everyday work. Some food constituents help to nourish our body. They help to create a store of substances that give energy to our body. Some food constituents are necessary for certain special reasons. For example, some constituents make our bones strong. Some constituents give the body the ability to fight disease. And for all the function of our body to go on smoothly, we need to drink plenty of water. If our body is to work properly, it must remain healthy. So we must include all the food constituents in our diet. We get all these food constituents from different foodstuffs in different quantities. That is why we keep using different foodstuffs in our daily meals. Such a diet ensures proper nourishment for our body. Do you know? Some people believe that costly food are more nourishing than inexpensive foods. But that is not always true. All the expensive foods are not more nourishing. Similarly, all cheaper foods are not less nourishing. परिसर अभ्यास इयत्ता 4, धडा 7. आहाराची पौष्टिकता. जशी अन्नपदार्थामध्ये विविधता तशी लोकांची आवडीनिवडी वेगवेगळी असते. त्याप्रमाणे आपल्याला काही पदार्थ वारंवार खाण्याची तर काही आवडते पदार्थ नेहमीच टाळण्याची सवय लागते. परंतु शरीराच्या अन्नविषयक गरजा पूर्ण होत आहेत की नाही याकडे लक्ष देणे सर्वात महत्त्वाचे असते. शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे अन्न घटक सर्व अन्न पदार्थांमध्ये थोड्या अधिक प्रमाणात असतात. काही अन्न घटकापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. आपण दिवसभर अनेक कामे करतो, खेळतो, तसेच श्वसन करणे, अन्न पचन होणे अशी अनेक कामे शरीरात सतत चालू असतात. ही कामे होण्यासाठी शरीराला ऊर्जा लागते. काही अन्न घटकामुळे आपल्या शरीराची वाढ होते. रोजच्या कामामध्ये होणारी शरीराची झीज भरून निघते. काही अन्न घटकामुळे शरीर धष्टपुष्ट बनते. ऊर्जा देणाऱ्या पदार्थाचा शरीरात साठा तयार होतो. काही अन्न घटकाची शरीराच्या विशिष्ट कामासाठी गरज असते. उदाहरणार्थ, काही अन्न घटक शरीरातील हाडे मजबूत करतात. काही अन्न घटकामुळे आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता निर्माण होते. शरीराची सर्वच कामे नीट होण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची गरज असते. म्हणजे आपण जे अन्न खातो त्याच्यात वेगवेगळे अन्न घटक असतात. उदाहरणार्थ, कार्बोहायड्रेट्स, कार्बोदके, प्रथिने, प्रोटीन्स, फॅट्स, स्निग्ध पदार्थ, नंतर स्टार्च, ग्लुकोजे, मिनरल्स, जीवनसत्वे आहेत, खनिजे आहेत, पाणी आहेत. आणि ह्याचा आपल्या शरीराला खूप उपयोग होत असतो. आपल्याला ऊर्जा ह्याच्यापासून मिळत असते. ह्याच्यापासून आपल्याला शक्ती
मिळत असते, मग आपण कामं करू शकतो. आपण जेवलोच नाही तर आपल्याला थकवा येतो, म्हणून जेवावं लागतं, वेळेवर जेवायचं असतं. आणि ह्या जेवणामध्ये सगळे अन्न घटक असले म्हणजे अजून आपलं शरीर चांगलं होतं, पोषक होतं, आपण जास्त काम करू शकतो आणि उत्साही राहतो आपण त्यामुळे. आणि त्याबरोबर पाणीसुद्धा हे नीट कामे होण्यासाठी आपल्याला भरपूर पिण्याची गरज आहे. आपले हाडंसुद्धा मजबूत व्हावे, चांगले व्हावे, म्हणून आपल्या शरीरात कॅल्शियम गेलं पाहिजे, व्हिटॅमिन डी गेलं पाहिजे. ह्याच्यासाठी मग दूध आहे, अंडे आहेत, मासे, सूर्यप्रकाश सुद्धा हा आपल्याला उपयुक्त असतो. म्हणून सूर्यप्रकाशात सुद्धा 5 ते 10 मिनटं कमीत कमी आपण हे थांबलं पाहिजे. मुलांनी खेळलं पाहिजे. आणि हे एकच दिवस खाऊन चालत नाही, हे रोज रोज असं करायला पाहिजे. रोज आपण व्यवस्थित जेवायला पाहिजे, फळे खायला पाहिजे, दूध प्यायला पाहिजे, पोळी खायला पाहिजे, भाकरी असेल भाकरी खायला पाहिजे, आमटी आहे, भाजी आहे, कोशिंबीर आहे, चटणी आहे, काकडी आहे. फळामध्ये कितीतरी प्रकारचे फळ आहेत, तुम्ही कोणतेही फळ खाऊ शकता. आणि पाणी पण प्यायचं आहे. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायचे असेल तर शरीर धडधाकट राहायला हवे, म्हणून सगळेच अन्न घटक आपल्या आहारात असायला हवेत. हे घटक विविध अन्नपदार्थांमधून कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात, म्हणून आपल्या रोजच्या जेवणात विविध अन्नपदार्थांचा आलटून पालटून समावेश करत असतो. असा आहार घेतल्याने शरीराचे चांगले पोषण होते. माहीत आहे का तुम्हाला, महाग पदार्थ स्वस्त पदार्थापेक्षा खूप पौष्टिक असतात असे अनेक जणांना वाटत असते, पण ते खरे नाही. सर्वच महाग पदार्थ खूप पौष्टिक नसतात, त्याचप्रमाणे सर्वच स्वस्त पदार्थ कमी पौष्टिक नसतात. Preserving the nourishment in food ingredients. While preparing food items, some of the constituents in the foodstuff can get destroyed. We can take the following precautions to avoid that. When cooking food, add only as much water as is necessary. Use a pressure cooker or cover the food with a lid while cooking it. Sprout pulses before using them. Use them while the sprouts are still small. Do not wait for them to grow long. Use whole grain flour without sifting. Eat fruits like chickus, figs, grapes, apple along with their skins. Besides, vegetables like carrots, radish, cucumber, beetroot should be eaten raw in the form of salads. Whenever possible, mix 2 or 3 foodstuffs in a dish. For example, add onions and potatoes to ussels. Add drumsticks to curries. Add some soaked dal while cooking vegetables. अन्नपदार्थाची पौष्टिकता टिकवणे. खाद्यपदार्थ तयार करताना अनेक उपयुक्त ठरणारे अन्न घटक नष्ट होऊ शकतात. तसे होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे आपण काळजी घेऊ शकतो. अन्न शिजवताना त्यात आवश्यक तेवढेच पाणी घालावे. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवावे किंवा अन्न शिजवताना त्यावर झाकण ठेवावे. आपण भाज्या करताना पाणी टाकतो, त्याच्यात जास्त पाणी टाकलं तर त्या भाजीमधलं अन्न घटक हे नष्ट होतात. आणि तसं होऊ नये म्हणून अन्न शिजवताना म्हणजे भाजी शिजवताना थोडंसंच पाणी टाकायचे त्याच्यामध्ये आणि शिजवताना त्या कढईवर झाकण ठेवायचे. झाकणात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे. त्याच्यामुळे भाजी पण छान शिजते आणि त्याच्यातले अन्न घटक सुद्धा हे नष्ट होत नाही. तसंच प्रेशर कुकरचा वापर जर केला तर आपले थोड्या इंधनात आपलं भरपूर अन्न शिजवून होतो आणि त्याच्यावर झाकण असल्यामुळे अन्न घटक सुद्धा उडून जात नाहीत, ते त्याच्यामध्येच राहतात.
कडधान्यांना मोड आणून ती वापरावी. मोड लहान आहेत तोपर्यंतच ती वापरावी. मोड लांब होईपर्यंत थांबू नये. म्हणजे आपण कडधान्य भिजवतो, दुसऱ्या दिवशी ते उपसतो, मग त्याला अजून 4-5 घंट्यांनी मोड येतात, तर ते लगेच वापरायचे. त्याला 2 दिवस काही थांबायचं नाही. ते मोड असे लांब होऊ द्यायचे नाहीत. तर ते लहान असतानाच वापरायचे. पीठ चाळून कोंडा काढू नये. आपण पोळ्या करताना कणिक चाळून घेतो, तर ते असं चाळून घ्यायचं नाही. कारण हा कोंड्यामध्ये फायबर असतात, तंतुमय पदार्थ असतात. त्याच्यामुळे पीठ चाळून कोंडा काढून टाकू नये. चाळलं तरी कोंडा वापस परत पिठात टाकून द्या. आपण का चाळतो? काही किडा आहे का, काही किडे आहेत का, असं बघण्यासाठी आपण चाळतो कधी कधी. पण ते किडे काड्या काढून परत तुम्ही पिठात टाकू शकता कोंडा. आणि चिक्कू, अंजिरे, द्राक्षे, सफरचंदे अशी फळे सालीसकट खावीत. म्हणजे ह्याचे सालपट काढू नयेत. चिक्कूचं सालपट काढू नये. तसंच ते धुवून स्वच्छ थोडं पुसून खावं. अंजिरेचं पण तसंच आहे, तसंच खावं. द्राक्षे तसेच खावे. सफरचंद पण तसेच खावं. सफरचंद चांगलं धुवून घ्यावं, स्वच्छ पुसून घ्यावं. आणि सालासगट त्याची साल आहे, ह्याच्यावर साली असतात, तर त्या काढायचे नाही, तसंच खायचे. जसं आपण केळाची साल काढतो आणि मग खातो, किंवा टरबूज सुद्धा आपण आतलंच खातो, सालीसगट खात नाही. पण हे फळं मात्र सालीसगटच खायची आहेत. त्याचप्रमाणे गाजर, मुळा, काकडी, बीट अशा भाज्या अधूनमधून न शिजवता, शब्द कोणता आहे, न शिजवता खाव्या किंवा त्यांच्या कोशिंबिरी कराव्या. म्हणजे गाजर, मुळा, काकडी ह्याची सुद्धा भाजी करतात, पण आपण ते कच्चंच खाल्लं तरी चालतं, काही शिजवायची गरज नाही. आणि त्याच्या कोशिंबिरी कराव्या. थोडंसं दही टाकून, थोडी साखर, कोथिंबीर असं टाकून छान कोशिंबीर करून खा. जमेल तेव्हा 2-3 पदार्थ एकत्र करावेत. उदाहरणार्थ उसळीत कांदा व बटाटा यांच्या फोडी टाकाव्यात. आमटीत काय टाकायच्या, शेवग्याच्या शेंगा टाकाव्यात. एखादी डाळ भिजवून भाज्याप्रमाणे टाकणे इत्यादी. म्हणजे डाळी सुद्धा तुम्ही भिजवून भाज्यात टाकू शकता. समजा पत्ताकोबीची भाजी आहे, पालकाची भाजी आहे, शेपूची भाजी आहे. ह्या भाज्यांमध्ये मुगाची डाळ आधी 15-20 मिनिटं भिजून जर त्या भाजी करताना टाकली तर ती पण छान लागते भाजी, आणि त्याची पौष्टिकता वाढते. आपण डाळ पण खातो. डाळीमध्ये काय असतात, प्रथिने असतात, प्रोटीन्स असतात, ते आपल्याला मिळतात. आणि भाजी पण चवदार होते. तर भाज्यात सुद्धा तुम्ही डाळ भिजवून टाका.